तर विद्यार्थ्यांनो एका स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव आपण सर्वांना या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, 25 लाख रुपये कोणत्या पुरस्कारासोबत दिले जात असतात? 25 लाख रुपये खालीलपैकी कोणत्या पुरस्कारासोबत देतात? ऑप्शन क्रमांक 2 राहील खेलरत्न पुरस्कारासोबत 25 लाख रुपये दिले जात असतात। पाहूया पुढचा प्रश्न, शरीरातील मधुमेह हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाशी संबंधित आहे? मानवी शरीरातील मधुमेह रोग खालीलपैकी कोणत्या भागाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील पांथरी ग्रंथी या भागाशी शरीरातील मधुमेह रोग संबंधित असतो। पाहूया पुढचा प्रश्न, पांढऱ्या पेशींची निर्मिती शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी होत असते? पांढऱ्या पेशींची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अस्थिमज्जा या ठिकाणी शरीरामध्ये पांढऱ्या पेशींची निर्मिती होत असते। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, भारताच्या राष्ट्रगीतामध्ये एकूण किती कडवे आहेत ते सांगायचं आहे। भारतीय राष्ट्रगीतात एकूण किती कडवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, एकूण 5 कडव्यांचा समावेश जो आहे राष्ट्रगीतात झालेला आहे। पाहूया पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते? मानवी शरीरातील हाडांच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जीवनसत्व ड हे हाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते। पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम ही सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, खेलरत्न पुरस्काराची रक्कम सर्वात जास्त असते। पुढचा प्रश्न पाहूया, खेलरत्न पुरस्काराची रक्कम पूर्वी किती होती ते सांगायचं आहे। खेलरत्न पुरस्काराची पूर्वीची रक्कम एकूण किती लाख रुपये होती? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो 7.5 लाख रुपये आहे खेलरत्न पुरस्काराची पूर्वीची रक्कम होती। पुढचा प्रश्न पाहूया, एसाजी कंक जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? एसाजी कंक जलाशय असे खालीलपैकी कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील, भाटगड धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव एसाजी कंक आहे। पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्माला येत असतात? खालीलपैकी कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्माला येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात जास्त मुले जन्माला येतात। पुढचा प्रश्न पाहूया, शरीर वाढीसाठी कोणते जीवनसत्व अतिशय महत्त्वाचे असते? शरीर वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील, ब जीवनसत्व शरीर वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असते। पुढचा प्रश्न पाहूया, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कशाचे प्रमाण वाढत असते? जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे खालीलपैकी कशाचे प्रमाण वाढते? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जे आहे जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे वाढत असते। पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे ते सांगायचं आहे। संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई सेंट्रल हे रेल्वे स्टेशन संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे पहिले स्टेशन आहे। पुढचा प्रश्न पाहूया, कोणती वनस्पती जमिनीमध्ये जास्त ओलावा धरून ठेवत असते? खालीलपैकी कोणती वनस्पती जमिनीमध्ये सर्वात जास्त ओलावा धरून ठेवते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, गवत ही जी वनस्पती आहे विद्यार्थ्यांनो जमिनीमध्ये सर्वात जास्त ओलावा धरून ठेवणारी आहे। पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात जुनी वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुनी वेधशाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 राहील, पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जुनी वेधशाळा स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न, भारतामध्ये टपाल तिकिटे कोणत्या शहरामध्ये तयार होतात ते सांगायचं आहे। भारतामध्ये टपाल तिकिटे खालीलपैकी कोणत्या शहरात तयार केली जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या शहरामध्ये भारतामध्ये टपाल तिकिटे तयार केले जात असतात। पाहूया पुढचा प्रश्न, कापसाचा जिल्हा म्हणून खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? कापसाचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हणून ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, संप्लवन असे वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस
म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्याने कोणते जीवनसत्व नष्ट होत असते? खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्या कारणास्तव खालीलपैकी कोणते जीवनसत्व नष्ट होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जीवनसत्व क हे खाद्यपदार्थामध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर केल्या कारणास्तव नष्ट होते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलावांना मालगुजारी नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या भागातील तलावांना मालगुजारी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तिनुकी राहील. विदर्भ विभागातील तलावांना मालगुजारी संबोधले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. पर्वत शिखराशी संबंधित असलेले नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. पर्वत शिखराशी संबंधित नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई हे पर्वत शिखराशी संबंधित नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. दृष्टिदान सप्ताह कोणता सप्ताह ओळखला जात असतो ते सांगायचं आहे. दृष्टिदान सप्ताह म्हणून खालीलपैकी कोणता सप्ताह ओळखला जात असतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तिनुकी राहील. 10 ते 16 जून हा जो सप्ताह असतो दृष्टिदान सप्ताह म्हणून ओळखला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी आंतरालेख ऊर्जा प्रकल्प कोणत्या प्रकारचा आहे ते सांगायचं आहे. आंतरालेख ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक राहील. आंतरालेख ऊर्जा प्रकल्प जो आहे पवन ऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नेत्रदान दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो? नेत्रदान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 राहील. 4 जानेवारी दिवशी नेत्रदान दिवस साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. अरबी समुद्राची राणी कोणत्या शहरास म्हटले जात असते? अरबी समुद्राची राणी खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोचीन या शहराला अरबी समुद्राची राजधानी म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न. चीन देशामध्ये 5 सूर्य कोणत्या कारणास्तव दिसत असतात? चीन या देशामध्ये एकूण 5 सूर्य खालीलपैकी कोणत्या कारणास्तव दिसतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. धुक्यामुळे जे आहे विद्यार्थ्यांनो चीन देशामध्ये 5 सूर्य दिसत असतात. तर पाहूया आपल्यासमोर पुढचा प्रश्न काय आहे. हातनूर धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? हातनूर हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. जळगाव जिल्ह्यामध्ये हातनूर धरण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कामगार दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जात असतो? कामगार दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. 1 मे हा जो दिवस असतो कामगार दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता साप चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रामधून रक्त निघत असते? खालीलपैकी कोणता साप चावल्याने मानवाच्या प्रत्येक छिद्रातून रक्त निघते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. बूमसलंग हा जो साप आहे तो चावल्याने मानवाच्या प्रत्येक छिद्रातून रक्त निघत असते. पुढचा प्रश्न पाहूया. फोटॉन किरणाचा प्रवाह म्हणजे खालीलपैकी कोणते किरण असते? फोटॉन किरणाचा प्रवाह खालीलपैकी कोणते किरण असते? ऑप्शन क्रमांक 1 गॅमा किरण म्हणजेच फोटॉन किरणांचा प्रवाह असतो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. मानवी शरीर सकाळच्या कोणत्या वेळामध्ये अतिशय अशक्त असते ते सांगायचं आहे. मानवी शरीर सकाळच्या कोणत्या वेळेमध्ये अतिशय अशक्त असते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 3 ते 4 या वेळेमध्ये सकाळच्या मानवी शरीर अत्यंत कमजोर किंवा अशक्त असते. पुढचा प्रश्न पाहूया. मानवी हृदयातील पंपांची एकूण संख्या किती आहे? मानवी हृदयातील पंपांची संख्या एकूण किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो. मानवी हृदयातील पंपांची संख्या 2 एवढी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिक्टोरिया टर्मिनलचे नाव शिवाजी टर्मिनल असे कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे? व्हिक्टोरिया टर्मिनलचे शिवाजी टर्मिनल असे नाव खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. 1996 या वर्षी व्हिक्टोरिया टर्मिनलचे शिवाजी टर्मिनल असे नाव करण्यात आलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. वरसगाव धरण या धरणाचे जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वीरबाजे असे वरसगाव धरण या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. हळदीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे प्राप्त होत असतो? हळदीला पिवळा रंग खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे प्राप्त होतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो. पिगमेंट या द्रव्यामुळे हळदीला पिवळा रंग प्राप्त झालेला असतो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी कावळा हा जो पक्षी आहे कोणाच्या अंड्याला स्वतःचेच अंडे समजून पाळतो ते सांगायचं आहे. कावळा हा पक्षी खालीलपैकी कोणाच्या अंड्याला स्वतःचेच अंडे समजून पाळत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. चिमणीच्या अंड्याला कावळा हा जो पक्षी आहे स्वतःचेच अंडे समजून पाळत असतो.
पाहूया पुढचा प्रश्न. माझे गाव माझे तीर्थ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे. माझे गाव माझे तीर्थ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 राहील अण्णा हजारे यांनी माझे गाव माझे तीर्थ हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात अस्वच्छ अवयव कोणता असतो ते सांगायचं आहे. मानवी शरीराचा सर्वात अस्वच्छ अवयव खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. नाभी हा जो अवयव आहे मानवी शरीरातील सर्वात अस्वच्छ अवयव आहे. पाहूया पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील नाभीमध्ये एकूण किती प्रकारच्या बॅक्टेरिया असतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. मानवी शरीरातील नाभीमध्ये एकूण किती प्रकारच्या बॅक्टेरिया असतात? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1458 प्रकारच्या बॅक्टेरिया मानवी शरीरातील नाभी या अवयवात स्थित असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी किती वय आवश्यक आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी एकूण किती वय आवश्यक असते? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील. महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक वाहन चालवण्यासाठी कमीत कमी 20 वर्ष पूर्ण असावे लागते. पाहूया पुढचा प्रश्न. रणथंबोर हा किल्ला भारतातील कोणत्या राज्यात येतो? रणथंबोर किल्ला भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. भारतातील राजस्थान राज्यामध्ये रणथंबोर किल्ला स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्र्यांना पदावरून दूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे? केंद्रीय मंत्र्यांना पदावरून दूर करण्याचा अंतिम अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील. भारतीय राष्ट्रपती यांच्याकडे केंद्रीय मंत्र्यांना पदावरून दूर करण्याचा अंतिम अधिकार असतो. विधेयक मांडणे लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार असतो? विधेयक मांडणे लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विधेयक मांडणे जो लोकसभेचा एक विशेष प्रकारचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणते मासे गोड्या पाण्यातील आहेत? खालीलपैकी कोणते मासे गोड्या पाण्यातील आहेत? ऑप्शन क्रमांक 3 राहील. रोहू आणि कटला हे दोन्ही गोड्या पाण्यातील मासे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? डमडम नावाचे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोलकाता या शहरामध्ये डमडम विमानतळ स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्ह्यांचा समावेश आहे? खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्हे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. पुणे नाशिक अमरावती या सर्व प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येकी 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. काळ्या मृदेमध्ये प्रामुख्याने कोणती पिके घेतली जात असतात? काळ्या मृदेमध्ये खालीलपैकी प्रामुख्याने कोणते पिके घेतली जातात? ऑप्शन क्रमांक 2 राहील मित्रांनो. नगदी पिके जे आहे प्रामुख्याने काळ्या मृदेमध्ये घेतले जात असतात. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशातील 100 पैकी 90 घर सौर ऊर्जेचा उपयोग करतात ते सांगायचं आहे. कोणत्या देशातील 100 पैकी 90 घर सौर ऊर्जेचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो. इस्रायल या देशातील जे 100 पैकी 90 घर आहेत ते सौर ऊर्जेचा उपयोग करत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. सफरचंद पाण्यावर कोणत्या कारणास्तव तरंगते ते सांगायचं आहे. सफरचंद पाण्यावर खालीलपैकी कोणत्या कारणास्तव तरंगते? ऑप्शन क्रमांक 4 हे सफरचंदामध्ये 25% पेक्षा जास्त हवेचा समावेश असल्या कारणास्तव सफरचंद पाण्यावर तरंगत असते. पुढचा प्रश्न पाहूया. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री पद स्वीकारलेले आहे? एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 राहील. 30वे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी बनलेले आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. ब्रॉन्झ मेडल हे खालीलपैकी कशापासून बनवले जात असते? ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ब्रॉन्झ मेडल जे आहे प्रामुख्याने पाहिले तर तांब्यापासून बनलेले असते. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के केलेला असतो? ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 90% पेक्षा जास्त ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश असतो. पाहूया पुढचा प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे सध्याचे नाव काय करण्यात आलेले आहे? सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. नरेंद्र मोदी असे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे सध्या नाव करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दीक्षाभूमी हे पवित्र स्थान महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात स्थित आहे? दीक्षाभूमी हे पवित्र स्थान महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नागपूर जिल्ह्यामध्ये दीक्षाभूमी हे पवित्र स्थान स्थित आहे.
तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्याला नक्कीच आवडलेली आहे आणि त्या कारणास्तव सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश